जीत जाएंगे हम अगर तुम संग हो, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है. मी हेमंत निखारे, मास्टरमाइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक. मित्रांनो, गाण्याचे बोल याच्यासाठी घेतले जातात की ऐकताना तुम्ही प्रसन्न व्हावेत. मधुर स्वर आपलं नाही, ना म्युझिक ना मस्ती, पण काहीतरी तुम्हाला द्यावं. आता बरं तेवढं असू द्या, आपण ॲनालॉजीचे लेटर घ्यायलो आज. ॲनालॉजीचे लेटर तर याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर पहिल्यांदाच सांगतो. एक्झाम मध्ये आज आपण डिजिटल एक्झाम द्यायला चाललो. डिजिटल म्हणजे ऑनलाईन एक्झाम द्यायला चाललो. ऑनलाईन एक्झाम मध्ये काय घडणार आहे सविस्तर या 13 प्रश्नामध्ये क्लिअर करणार आहे. हे साधे आणि सिंपल वाटत असले तरी 15 ते 20 सेकंदात एक एक प्रश्न कसा सुटेल ह्या 10 ते 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल. आणि पुन्हा मी जसं सांगतो तसंच तुम्ही करा. मी जसं सांगतो तसंच तुम्ही करा. मी हे याच्यासाठी म्हणत आहे की प्रत्येक विद्यार्थी पेपर द्यायला जाते तर रफ पेजेस घेते. तुम्ही कम्प्युटरवर पेपर सोडवत नसता तर कम्प्युटरवर पेपर देत असता. सोडवणे आपल्याला रफ पेजेसवर आहे. लक्षात घ्या. काय म्हणालो, पेपर द्यायला चाललो पण सोडवायचे जे आहे ते रफ पेजवर सोडवायचे आहे ना, रफ पेजेसवरच. बुद्धिमत्ता आणि गणितासाठी आपल्याला रफ पेजेस असतात आणि त्या रफ पेजेसवर आपण कमी वेळात जास्त कसं सोडवू शकतो तर पहा. पहिला उदाहरण आहे, ए बी ला सी डी बरोबर डब्ल्यू एक्स बरोबर किती. काय करायचं मी तुम्हाला सांगतो. रफ पेजेस जेव्हाही मिळते तेव्हा लिहायचं. ए बी दिसला 1 2 लिहा, सी डी दिसला 3 4 लिहा. काय फरक आहे, 1 + 2 4 2 + 2 4. आता मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. डब्ल्यू एक्स, डब्ल्यू किती नंबरला आहे 23, एक्स किती नंबरला आहे 24. तर याच्यानंतरचे 2 फरक +2 आहेत खालती, तिथं +2 करा. 23 आणि 2 25 म्हणजे वाय, 24 आणि 2 26 म्हणजे झेड. किती सोपं आहे मित्रांनो. नाहीतर आपण आता बघा 2 अंकाच्या 2 अल्फाबेट आहेत तर 2 अल्फाबेटच्या सांगितलं. इकडे 3 4 व्हायले. आणि पुन्हा आपला नवीन व्हिडिओ जिथं येईल तिथं आपण मोठे मोठे क्वेश्चन्स घेणार आहोत की जेणेकरून आर्मी म्हणतो RRB असो, NTPC असो किंवा एनी अदर एक्झाम असो तुम्हाला ते सगळे सॉल्व्ह होतील. यांचे 5 ते 6 व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला अल्फाबेट डिजिटचे लेटरचे. त्याच्यानंतर आपण अल्फाबेट डिजिटकडे जाणार आहोत. ॲनालॉजीचे सगळे सब्जेक्ट घेणार आहोत. मग काय, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद तर भारताची कोणती, अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात किंवा वेगळा शब्द ओळखा हे सगळे घेणार आहोत. पहिल्या प्रश्नामधला उत्तर समजला तुम्हाला. काय केलं आपण, सरळ तुमच्याकडे रफ पेजेस असते मित्रांनो. दुसरा प्रश्न असं म्हणते AFKP. AFKP तर ए ला नंबर किती आहे 1, F ला किती आहे 6, K ला किती आहे 11, P ला किती आहे 16. मला माहित आहे, तुम्हालाही माहित झाले कारण त्या दिवशी मी व्हिडिओ सांगितलेला आहे तुम्हाला. आता काय म्हणते AFKP म्हणजे काय, BGLQ. B म्हणजे 2, G म्हणजे 7, L म्हणजे 12 आणि Q म्हणजे 17. मग काय म्हणते CHMR. C म्हणजे 3, H म्हणजे 8, M म्हणजे 13 आणि R म्हणजे 18 असं लिहून घ्या. आता याच्यासोबत याच्या करायचं आहे म्हणजे हे जशा पद्धतीने आलेलं आहे त्या पद्धतीने इकडे आन्सर येईल आपलं. तर काय म्हणते 1 + 1 2, 6 + 1 7, 11 + 1 12, 16 + 1 17. म्हणजे इथंही +1च्या सगळ्यामध्ये फरक राहील. तर 3 आणि 1 4 म्हणजे D, 8 आणि 1 9 म्हणजे I, 13 आणि 1 14 म्हणजे N, 18 आणि 1 1 म्हणजे 19, 18 आणि 1 19 म्हणजे S. तर काय उत्तर होईल DINS असं उत्तर होईल. आता नेक्स्ट तिसरा प्रश्न आहे मित्रांनो. पहा BDSC सरळ लिहा. B म्हणजे 2, D म्हणजे 4, A म्हणजे 1, 3 म्हणजे C म्हणजे 3 ला काय लिहितात FHEG म्हणजे 6 8 5 7. तर 14 16 13 15 ला काय लिहितील लक्षात आलं. 2 ला 6 लिहितात, 4 ला 8 लिहितात किंवा काही असू शकते मित्रांनो. असं येऊ शकते 2 आणि 7 9, 3 आणि 6 9, 4 आणि 5 9, 8 आणि 1 9. तर इथं 9 होईल का, नाही होत. मग इथंच फरक असेल. 2 आणि 4 6, 4 आणि 4 8, 1 आणि 4 5, 3 आणि 4 7. सगळ्यामध्ये +4चा फरक आहे. सगळ्यामध्ये काय आहे +4चा फरक आहे मित्रांनो. तर 14 आणि 4
18 म्हणजे आर, 16 4 20, 20 म्हणजे टी, 13 4 17 म्हणजे क्यू, 15 4 19 म्हणजे यस. तर तिसऱ्याचं उत्तर काय राहील मित्रांनो? आर टी क्यू यस. लक्षात ठेवा, याला एनॉलॉजी म्हणतात. एनॉलॉजी. कोणती एनॉलॉजी आहे ही? लेटर एनॉलॉजी आहे. लेटर म्हणजे अल्फाबेट. तुम्ही ते अशा पद्धतीनं म्हणजे जुन्या पद्धतीनं सोडवायला प्रत्येक विद्यार्थी हा प्रश्न सोडवते, पण त्याला वेळ कुठं लागते हे लक्षात घ्या. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, हकीकत हुए है उनके सपने, हकीकत हुए है उनके सपने जिन्होंने नींद गंवाई है, हकीकत हुए है उनके सपने जिन्होंने नींद गंवाई हुई है. तेरी इस बढ़ती बीमारी का सिर्फ पढ़ाई ही कहानी है. आपको दवा होना तो सिर्फ पढ़ाई है. आपको अगर दवा होना तो सिर्फ पढ़ाई कहानी है आपकी, बाकी कुछ नहीं. और पढ़ाई अगर आपने की नहीं तो कुछ नहीं होता. इन सवालों में क्या रहता है, म्हणजे मी तुम्हाला मराठीत सांगतो, सॉरी मराठीत सांगतो. मराठीमध्ये काय होते प्रश्न असंच राहते. बीडीएससी ला FHEG लिहितात तर NPMO ला काय लिहितात. तुम्हाला प्रत्येक वेळेस ऑनलाईन मध्ये क्वेश्चन्स राहील मित्रांनो. ऑनलाईन मध्ये राहील तर तुम्हाला असंच. आता काही मुलांना असं वाटेल सर आम्ही पोलीस भरती करायला आम्हाला ऑफलाईन पेपर राहते. लक्षात घ्या, यावेळेस आता जो अधिवेशन सुरू आहे तिथं डिक्लेअर झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचे पेपर हे 1 तारखेला होतील. न जेव्हा 1 तारखेला होतील विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा एकच पेपर निघेल सगळ्यांच्या आणि सगळे ऑनलाईन होतील. लक्षात घ्या या गोष्टी. एकच पेपर निघेल, ऑनलाईन होईल. मग तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आम्ही आजपर्यंत ऑफलाईनची तयारी केली, आता ऑनलाईन मध्ये वाट लागली. तर ऑनलाईन मध्ये वाट लागू द्यायची नसेल तर आपल्याला शिकावं लागेल. कारण पोलीस भरतीवाले मुलं जास्तीत जास्त व्हिडिओ पाहतात. क्लासेस लावल्यानंतर हे व्हिडिओ पाहतात. त्यांना सांगू इच्छितो मी, नुसते अल्फाबेटला असं तसं करत बसा नको. पुन्हा काय होते, आपण काय करायलो माहित नाही होत आपल्याला. ठीक आहे, लक्ष द्या. पुन्हा बाकीचे प्रश्न पहा. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे, एबीसी ला FFF लिहितात. एबीसी ला FFF 1 2 3 ला 6 6 6 लिहितात. तर 13 4 16 ला काय लिहितील पहा. MDP म्हणजे 13 4 16 ला काय लिहितील. आपण अंक आणले, सरळ अल्फाबेट तो अंक आणायचे. कितीचा फरक आहे इथं? 5च्या, इथं 4च्या, इथं 3च्या. मग इथं काय राहील? 5च्या फरक, इथं 4च्या, इथं 3च्या. लक्षात आलं? मग काय होईल? 13 तून 5 13 न 5 18, 18 म्हणजे आर, 4 न 4 8, 8 म्हणजे यच, 16 न 3 19, 19 म्हणजे यस. तर उत्तर राहील तुमच्या RHS. काल मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं अल्फाबेटचा कोणताही शब्द घ्या, कोणताही घ्या तुम्ही. तुम्हाला विचारलं पी केव्हा येते तर तुम्हाला ओ म्हणावंच लागते. लक्षात आलं? एन केव्हा येते तर LMN म्हणावं लागते. पण तुम्हाला 15 केव्हा येते म्हणावं विचारलं तर तुम्हाला सांगावं लागत नाही, 14 म्हणावं लागते. 14च्या नंतर 15 येते, 16च्या अगोदर 15 येते असं सांगावं लागते. त्याच्यामुळे अल्फाबेटला तुम्ही डिजिट मध्ये जर रूपांतरित केलं मित्रांनो तर लवकरात लवकर पेपर सॉल्व्ह होते. आता पहा, जास्त गोष्टीमध्ये वेळ घालत नाही. नेक्स्ट आहे 2 16 म्हणजे BP TF ला 5 19 23 9 लिहितात. तर कोणत्या अंकाला GDRY लिहितील? तर पहा काय होत आहे, 2 + 3 16 + 3 20 + 3 6 + 3. आता काय होईल? आता इकडे प्लस आहे, वरती अंक आहे म्हणजे मायनस होतील. तर पहा हे किती आहेत? 7 4 18 25. लक्षात आलं? 7 4 18 25. तर -3 -3 7 मधून 3 गेले 4, 4 मधून 3 गेले 1, 18 मधून 3 गेले 15, 25 मधून 3 गेले 22. आहे ना सोपं? DAOV. मी जर तुम्हाला समजावून, मला वेळ लागत असेल मित्रांनो कारण मी तुम्हाला समजावून सांगत आहे ना. समजावून सांगताना कोणती गोष्ट थोडीशी हार्ड होते. लक्षात आला? उत्तर काय होईल याचं? DAOV. नेक्स्ट काय म्हणते? 4 7
12 19 मी सरळ अंक घेत आहे. तुम्हाला वाटत असेल का सर DGLS का नाही म्हणत, मी जाणून तुम्हाला सवय लागली पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी तसं करत आहे. मग ADIP म्हणजे 1 4 9 16 ला काय म्हणतात, C म्हणजे 3 6 11 18 काय होईल, 4 - 3 1 7 - 3 4 12 - 3 9 19 - 3 6. सगळ्यात पहिले सिम्प्लिकेशन आहे आपला, म्हणून हे आपल्याला 3 4 चे फरक दिसायले. समोरच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा जास्त भेटेल आपल्याला. -3 वाहिले, 3 मधून -3 गेले, किती राहिले तर मित्रांनो 1 च्या नंतर येते झेड आपल्या अल्फाबेट मध्ये, म्हणजे इथं झेड येईल. लक्षात आलं. 6 मधून 3 गेले, 3 म्हणजे C, 11 तून 3 गेले 8 म्हणजे H, 18 तून 3 गेले 15 म्हणजे P. तो ZCHP ZCHP हा या प्रश्नाचा उत्तर राहील. नंतर आहे मित्रांनो C म्हणजे 3, D म्हणजे 1 4, A म्हणजे 1, F म्हणजे 6 ला काय लिहितात, 24 23 26 21. तर 4 5 6 3. पहा मित्रांनो या प्रश्नामध्ये लय वेगळा आहे. 3 आणि 24 27 होतात, 4 आणि 23 27 होतात, 1 न 26 27 होतात, 6 न 21 27 होतात. काल तुम्हाला अल्फाबेटच्या शिकवताना सांगितलं मी रिटर्न, तर हा रिटर्न आहे. 3 च्या उलटा काय असते, 24 असते, 4 च्या उलटा 23 असते, 1 च्या उलटा 26 असते, 6 च्या उलटा 21 असते. तर यांचे उलटे माहित झाले पाहिजे. तर उलट्याची बेरीज काय असते, 27 असते. आता आपल्याला काढायचे आहे 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 होतात, तर 23 मिळवल्यानंतर. तर 23 मध्ये काय आहे मित्रांनो, वरच्या तोंडाच्या W. ठीक आहे. 5 आहेत, 5 मध्ये किती 22, 22 म्हणजे V. 6 म्हणजे 6 मध्ये 21 मिळवले तर 21 म्हणजे U. 3 मध्ये 24 मिळवले, 24 म्हणजे X. तर याचा उत्तर होईल मित्रांनो WVUX. पहा मित्रांनो एक लक्षात आलं नाही मला, हे इथं O येते. लक्षात आलं, O येते. 18 तून 3 गेले 15, 15 म्हणजे O. P म्हटलं मी. तर अशी चुकी होते, कारण माझ्यासाठी तुम्ही नवीन आहात. मी कालच सांगितलं, नवीनला सांगताना त्रास होते, जुन्यांना सांगताना त्रास होत नाही. जुन्यासमोर काही बोलता येते, नवीन समोर बोलता येत नाही. आणि मी नवीन आहे आणि तुम्ही मला समजू शकता, कारण तुम्ही नवीन विद्यार्थी आहात आणि आपले व्हिडिओ सगळ्यात जास्त नवीन मुलांनाच फायदेशीर आहेत. जुन्या मुलांना आहेतच आहेत, पण नवीन मुलांना आणखी फायदेशीर आहेत, कारण प्रथम इम्प्रेशन हाच एक महत्वाचा असते. नंतर प्रश्न आहे मित्रांनो 3 6 9 12 15 18 21 24 लिहितात. तर 4 7 10 13 ला काय लिहितील, तर काय दिसते इथं पहा मित्रांनो व्यवस्थित. आता इथं क्रॉस मध्ये दिलेला आहे, क्रॉस मध्ये काय दिलेलं आहे, बेरीज दिलेली आहे 27, म्हणजे रिटर्न अल्फाबेट दिलेला आहे. म्हणजे याची बेरीज इकडे, याची बेरीज इकडे, याची बेरीज इकडे आणि याची बेरीज इकडे. तर 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 27, तर 23 मिळवल्यानंतर 27 म्हणजे W. 13 मध्ये किती मिळवल्यानंतर 27, तर 14 मिळवल्यानंतर 27 म्हणजे N. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 27, तर 20 मिळवल्यानंतर 27. 10 मध्ये किती मिळवल्यानंतर 27, तर 17 मिळवल्यानंतर 27 म्हणजे उत्तर राहील NQTW. NQTW. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो 10 20 9 19 ला 8 18 7 17 लिहितात. तर 6 16 5 15 ला काय लिहितील, तर पहा इथला काय आहे, तर दिसते तुम्हाला -2 सगळीकडे होत आहे. मग -2 करा. 6 मधून -2 झाले, सगळ्यामध्ये 2 2च मायनस आहे. 6 मधून 2 गेले 4 म्हणजे D, 16 मधून 2 गेले 14 म्हणजे N, 5 मधून 2 गेले 3 म्हणजे C, 15 मधून 2 गेले 13 म्हणजे M. याचं उत्तर होईल मित्रांनो DNCM. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे P आणि LJ. P आणि LJ म्हणजे 16 14 12 10 ला IGEC म्हणजे 9 7 5 3 लिहितात. तर 22 20 18 16
काय होत आहे पहा. पहाने तुम्हाला आहे मित्रांनो, मी फक्त सांगू शकतो. होते का -7 हा -7 आहे. सगळ्यामध्ये -7 आहे. तर आता आपल्याला लक्षात आला पाहिजे किती मध्ये 7 मिळवल्यानंतर 22 होते. साधा सोपा आहे. 15 7 22. 15 म्हणजे ओ. 13 7 20. 13 म्हणजे यम. 11 7 18. 11 म्हणजे के. 9 7 16. 9 म्हणजे आय. तर उत्तर काय राहील? OMKI. OMKI. नेक्स्ट आहे मित्रांनो, मी तुम्हाला लवकर का घेत आहे, कारण व्हिडिओ आपला वाढत आहे, मोठं झालं नाही पाहिजे. बघा मित्रांनो, नंतर आहे 3 1 4 4 4 8 ला 3 21 20 लिहितात. तर काय फरक आहे? 3 आणि 1 4 होते का? 3 आणि 1 4. 1 + 3 4. 4 + 4 8. सॉरी 2 आहे. 2 आणि 2 4. 2 3 4 चा फरक आहे. 2 3 4 चा फरक आहे इथं, लक्षात घ्या मित्रांनो. तर 3 आणि 2 5. 5 म्हणजे ई. 21 आणि 3 24 म्हणजे एक्स. 20 आणि 4 24 म्हणजे एक्स. म्हणजे उत्तर होईल EXX. नंतर आहे AZBY. 1 26 2 25 ला लिहितात 3 24 4 23. तर 5 22 6 21 ला काय लिहितात? लक्षात घ्या काय होत आहे. 1 + 2 3 26 -2 + 2 -2 म्हणजे पहिले +2 मग -2 +2 म्हणजे 7 किती? तर G. -2 T20 +2 8H. 21 - 2 म्हणजे 19S. तर उत्तर काय येईल? GTHX. GTHX. मी खूप सारे प्रश्न घेतले मित्रांनो. आता शेवटचा प्रश्न आहे. मोठा टॉपिक वर जायच्यासाठी तो घेतला, पण उद्याला आपण याच्यावरच्या मोठे प्रश्न घेऊ सगळ्या पद्धतीचे. काय म्हणते? GNIDAER. G म्हणजे 7, N 14, I 9 4 1 5 18 ला काय लिहितात? 18 5 1 4 9 14 7. तर मित्रांनो इथं दिसत आहे आपल्याला पहिल्यापासूनच काय आहे? उलटा लिहिलेला आहे, म्हणजे सगळे उलटे लिहिलेले आहेत. तर आपल्याला हा काही अंकामध्ये नाही लिहिलं तरी जमते, पण आपल्याला नेहमी सवय लावायची आहे, म्हणून तो प्रश्न जसाच्या तसाच लिहायचा. NOITULOS. अल्फाबेट येतात आपल्याला, अल्फाबेट टू डिजिट, पण आपल्याला सरळ दिसायला इथं, म्हणून या प्रश्नाला जास्त लांब करायचे नाही. SOLUTION हा याचा सोल्युशन, हा उत्तर होईल. उत्तर काय होईल? सोल्युशन. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सरांनी खूप जास्त प्रश्न घेतलेत किंवा खूप जास्त वेळ लागली, तर तसं काही नाही आहे. मला समजून सांगायला वेळ लागली ना. मी का बरं असेच लिहून दिलं? तर तुम्हाला सवय पडावी. तुम्ही एक वेळा सवय पडली मित्रांनो, तर ह्या टॉपिकवर येणारे 4 ते 5 प्रश्न असतात, ते तुम्हाला सोपं जातील, हे मी ग्वाही देतो. आणि आज आपण इथं थांबतो. उद्याला पुन्हा एनॉलॉजी लेटर झाली, उद्याला दुसरा एनॉलॉजीचा टॉपिक आणू किंवा यांच्यातलाच मोठा एनॉलॉजीचा टॉपिक आणू आणि तुमच्या पुढे येऊ. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.